रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे आणि नवीन वर्ष सुरू झालं की आपण संकल्पांची म्हणजेच रिझोल्युशनची यादी करतो. पण अनेकदा काही दिवसांनी आपण ते सगळं विसरून जातो. आपण खूप ठरवतो, मी हे करणार, मी ते करणार, पण सगळं जातं निघून. जर तुम्हाला तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर यावर्षी 369 मॅनिफेस्टेशन पद्धत वापरून बघा. ही पद्धत केवळ सकारात्मक विचार नाही तर विश्वाच्या ऊर्जेशी म्हणजेच युनिवर्स एनर्जी जोडले जाण्याचे एक शास्त्र आहे. अंकांची गंमत 3, 6 आणि 9 या अंकांचं एक वेगळंच रहस्य आहे. महान शास्त्रज्ञ निकोलस टेस्ला यांच्या मते 3, 6 आणि 9 हे विश्वाचे दैवी अंक आहेत. तर बघा, आपण या 3, 6, 9 चं काय महत्त्व आहे आधी ते बघूया. 3 म्हणजे सृजन म्हणजेच क्रिएशन आणि आपल्या ऊर्जेचा उगम दर्शवतं. नंबर 6 म्हणजे 6 अंतशक्ती, समतोल आणि संयम दर्शवतं. नंबर 9 म्हणजेच 9 पूर्णत्व म्हणजेच कम्प्लिशन आणि जुन्या गोष्टी सोडून नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. म्हणून 369 पद्धत कशी वापरावी, ही योग्य पद्धत वापरली ना तर याचा आपल्याला बरोबर असा व्यवस्थित तुम्हाला हवा तसा फायदा होतो, म्हणजे होतोच. ही पद्धत वापरण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, एक वही आणि एक पेन. आता पेन तुम्ही लाल रंगाचा किंवा निळ्या रंगाचा घेऊ शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तुमचं ध्येय निश्चित करा, म्हणजे सुरुवातीला कोणतंही एकच ध्येय निवडा. 4-5 ध्येय निवडायचे नाही. ते वाक्य वर्तमान काळात असायला हवं. उदाहरणार्थ, मी 2026 माझ्या आवडीच्या नोकरीत खूप आनंदी आहे, किंवा माझे आरोग्य उत्तम आहे, किंवा माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे, मी ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे, असं लिहायचं. सकाळी 3 वेळा लिहायचं. सकाळी उठल्यानंतर लगेच तुमचं ध्येय वहीत 3 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. यामुळे तुमचे सुप्त मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड त्या ध्येयावर केंद्रित होतं. त्यानंतर दुपारी 3 वाजता तुम्हाला 6 वेळा लिहायचं आहे. बघा, दुपारी 3 वाजता 6 वेळा म्हणजे तुम्हाला आफ्टरनूनला लिहायचं आहे. दुपारच्या वेळी जेव्हा तुम्ही कामात असता तेव्हा थोडा वेळ काढून का होईना तेच वाक्य पुन्हा 6 वेळा लिहा, जे तुम्ही 3 वेळा सकाळी लिहिलं. यामुळे तुमच्या दिवसभराच्या धावपळीतही तुमचं ध्येय तुमच्या ऊर्जेशी जोडलेलं राहील. सकाळी 6 वाजता 3 वेळा लिहायचं, दुपारी 3 वाजता 6 वेळा लिहायचं आणि रात्री 9 वाजता 9 वेळा लिहायचं, म्हणजे झोपण्यापूर्वी तेच वाक्य तुम्ही 9 वेळा लिहायचं. रात्री झोपताना आपलं मन सर्वत्र जास्त ग्रहणक्षम असतं, त्यामुळे हे वाक्य तुमच्या मनात खोलवर रुजतं. महत्त्वाचे नियम आता लक्षात घ्या. सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी, हे सलग तुम्हाला 21 दिवस किंवा कंटिन्यू 45 दिवस करायचं आहे. मध्येच खंड पडू देऊ नका. लक्षात घ्या, सकाळी उठल्याबरोबर 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री झोपताना 9 वेळा. आता बघा, भावना म्हणजेच फिलिंग केवळ यंत्रासारखं लिहू नका. लिहिताना ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवा. आपण बघा, एखादा चांगला विचार, जुनी आपली आठवण आठवली तर हसतो, तशाच पद्धतीने पुढे जे होणार आहे त्यावर हसा. श्रद्धा, विश्वास आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास ठेवा. जे तुमच्यासोबत घडणार आहे त्याने तुम्हाला किती आनंद होईल. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं, ते लिहत असताना तुमच्या मनात एक वेगळी फिलिंग असायला हवी की बापरे, हे पूर्ण झालेलं आहे, मी या सिच्युएशन, तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये काय काय करणार आहात, तुमचं कसं कसं ते सगळं तुम्हाला जगायचं आहे. एखादी गोष्ट उदाहरण घ्या, आता तुम्ही ही गाडी घेणार असं तुमचं स्वप्न आहे, गाडी घ्यायचं आहे, तर त्या गाडीमधून मी पहिल्यांदा काय केलं आहे, त्या गाडीला मी कुठे फिरायला नेलं आहे, कुठल्या देवळात नेलं आहे, आईवडिलांना बसवलं, जे तुमच्या मनात असेल किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला, असं तुम्ही जेही ठरवलेलं असेल ते स्वप्न बघत चला पुढं. त्याचबरोबरच घर, माझ्या घरामध्ये असं असेल तसं असेल, फर्निचरपासून जेवढं तुम्हाला डीपली विचार पॉझिटिव्हली करता येईल ना तेवढा करा. बघा,
कसं आहे, ही मॅनिफेस्टेशन पद्धत आहे, यामध्ये नाही का श्रद्धा विश्वास असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही सुरुवातीलाच हे ऐकूनच असं म्हणाल, यांनी खरंच होतं का, आणि यांनी झालं नाही तर मी असं करेन, मी तुम्हाला असं म्हणेन, त्यामध्येच निगेटिव्हिटी येते. तुम्ही सुरुवातच निगेटिव्हिटीने करता ना, तर तुमचं काहीच पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. हे बघा, आपलं मन इतकं चंचल असतं ना, त्यामध्ये निगेटिव्ह विचार खूप लवकर येतात आणि ते निगेटिव्ह विचार तसे आत्मसात होऊन जातात. त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह विचार येत असले तरी ते आपल्याला पॉझिटिव्ह, त्यामुळे यामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. सकारात्मक बोलणं खूप गरजेचं आहे आणि तसाच विचार करणंही तेवढंच आवश्यक आहे. बघा, तुम्ही करून बघा, तुम्हाला या 369चा नक्कीच चांगला फायदा होईल. त्याचबरोबर 2026च्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला 1:01 किंवा 1:11 सुद्धा मी तुम्हाला एक असा सुंदर असा उपाय मॅनिफेस्टेशनचा सांगणार आहे. तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. पण हे मी तुम्हाला सांगते की हे तुम्हाला सलग 21 किंवा 41 दिवस करायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर 3 वेळा इच्छा लिहायची, दुपारी 6 वेळा इच्छा लिहायची आणि रात्री झोपताना 9 वेळा इच्छा लिहायची. 369 एवढं फक्त लक्षात ठेवा आणि करून बघा.